या आजाराच्या चिकित्सेमध्ये सगळ्यात मध्यवर्ती चिकित्सा जर जी कुठल्या द्रव्याच्या भोवती असेल ते अतिशय महत्त्वाचं द्रव्य म्हणजे गंधक किंवा ज्याला सल्फर असं म्हणतात। तर सल्फर या औषधामध्ये अतिशय बहुमूल्य असे काही गुणधर्म आहेत, ते ठासून भरलेले आहेत। तुम्ही वेगवेगळी खनिजे वापरता, अनेक धातू वापरता, तर ते शरीराला घातक होत नाहीत का? तर हा विचार ऋषीमुनींनी केला नसेल का? तर आयुर्वेदातले जे स्कॉलर्स होते त्यांनी ही जी औषधं आहेत ही शरीराला साथमी व्हावी, कुठल्याही पद्धतीचे त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ नयेत यामुळे शुद्धी प्रक्रिया किंवा भस्मी करण्याच्या वेगवेगळ्या काही संशोधनात्मक अशा प्रक्रिया निर्माण केल्या। तैलधारापेक्षा तक्रधारा हा एक केरळियन पंचकर्म उपचार आहे, तो जास्त प्रभावी आहे। याच्यामध्ये सिद्ध तक्र म्हणजे वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेलं ताक जे असतं ते याच्यामध्ये एका पात्रामध्ये घेतलं असतं। आपण आता व्हिडिओमध्ये साईडला पाहत असाल की कशी ही तक्रधारा ट्रीटमेंट आम्ही दवाखान्यामध्ये करतो। नमस्कार, सिबोरिक डर्मॅटायटिस पार्ट 2 याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। पार्ट सर्वांनी पाहिला असेल, त्याच्यामध्ये आपण त्याची कारणं काय आहेत, त्याचे प्रकार कोणकोणते असतात हे सविस्तर पाहिलं। तर सुरुवातीला पुन्हा एकदा मी ही गोष्ट रिपीट करतो की या आजाराचं अचूक निदान हे तुम्हाला उत्तम चिकित्सेच्या दिशेने नेत असतं। त्यामुळं 3 आजार आहेत की या आजारासारखे दिसणारे, ते म्हणजे पहिला आहे डॅन्ड्रफ जो आपला रेग्युलर डॅन्ड्रफ असतो, दुसरा आहे स्काल्प सोरियासिस आणि तिसरा आहे तो सिबोरिक डर्मॅटायटिस। तर आज आपण हा जो तिसरा प्रकार आहे याच्या चिकित्सेविषयी माहिती पाहत आहोत। तर या आजाराच्या चिकित्सेमध्ये सगळ्यात मध्यवर्ती चिकित्सा जर जी कुठल्या द्रव्याच्या भोवती असेल ते अतिशय महत्त्वाचं द्रव्य म्हणजे गंधक किंवा ज्याला सल्फर असं म्हणतात। तर सल्फर या औषधामध्ये अतिशय बहुमूल्य असे काही गुणधर्म आहेत, ते ठासून भरलेले आहेत। त्यामुळे त्वचा विकारामध्ये गंधकाचा अतिशय चौफेर वापर केला जातो। जर आपण गंधक बघायला गेलं तर त्याच्यामध्ये अँटी फंगल म्हणजे बुरशीजन्य जी वेगवेगळी इन्फेक्शन आहेत त्या सर्व प्रकारच्या बुरशींच्या विरोधी काम करणारी तत्व गंधकामध्ये आहेत। त्याचप्रमाणे अँटीबॅक्टेरियल असं सुद्धा प्रिन्सिपल याच्यामध्ये आहे। आणि सिबोरिक डर्मॅटायटिस पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला जे सांगितलं होतं की हे इन्फेक्शन होण्यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे एक प्रकारची फंगस। तर मॅलासेझिया नावाची एक टिपिकल वेगळी फंगस आहे। ही विशिष्ट फंगस या सिबोरिक डर्मॅटायटिससाठी कारणीभूत ठरत असते। तर या फंगसच्या डायरेक्टली विरोधी काम करणारी तत्व ही या गंधकामध्ये आहेत। परंतु या गंधकामध्ये आयुर्वेदाची एक खूबी की बरेच लोकांचा असा आक्षेप असतो की तुम्ही वेगवेगळी खनिजे वापरता, अनेक धातू वापरता, तर ते शरीराला घातक होत नाहीत का? तर हा विचार ऋषीमुनींनी केला नसेल का? तर आयुर्वेदातले जे स्कॉलर्स होते त्यांनी ही जी औषधं आहेत ही शरीराला साथमी व्हावी, कुठल्याही पद्धतीचे त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ नयेत यामुळे शुद्धी प्रक्रिया किंवा भस्मी करण्याच्या वेगवेगळ्या काही संशोधनात्मक अशा प्रक्रिया निर्माण केल्या। आणि त्यातून निर्माण होतं ते म्हणजे हे पहिलं गंधक हे जे द्रव्य आहे ते। तर हे माका रस, माका जो असतो त्याच्या रसामध्ये शुद्ध केलेलं हे द्रव्य आहे, हे आपण याच्यामध्ये वापरत असतो आणि त्याची त्वचा विकारामध्ये अतिशय महत्त्वाची अशी प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत। तर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाचे लेप आपण वापरतो, कारण लेप हे डायरेक्ट लोकल ॲक्शन त्याची होते। त्यामुळे जिथं जिथं सिबोरिक डर्मॅटायटिस असतो तिथं तिथं गंधक असलेली वेगवेगळी द्रव्य आहेत। मग गंधक प्रधान द्रव्य आहे, पण त्याच्याबरोबर इतर द्रव्य कोणकोणते आहेत? तर टंकण हे द्रव्य आहे याच्यामध्ये। त्याचप्रमाणे त्रिफळा जे हिरडा, भेडा आणि आवळा याच्या मिश्रणातून तयार होतं ते, ही आहे दारू हळद। त्याचप्रमाणे कोलिंजन अशी वेगवेगळी जी द्रव्य असतात ही पावडर करून त्याच्यामध्ये दही, मध किंवा काही वेगवेगळी अशी तेलं आहेत सिद्ध केलेली, या सगळ्यांचं एक मिश्रण करून त्याचा लेप आम्ही डोक्यावरती किंवा अफेक्टेड पार्टवर लावायला देतो आणि अर्धा तासांनी एखाद्या चांगल्या शॅम्पूनी किंवा केश धावन असं काही योग असतात आमच्याकडे, त्याच्या काढ्यानी आम्ही ते स्काल्प वॉश करायला सांगतो आणि पहिल्या लेपापासून हा सिबोरिक डर्मॅटायटिसचा जो आजार आहे हा मागे सरायला लागतो। दुसरी ट्रीटमेंट महत्त्वाची आहे ती म्हणजे धारा। धारा आपल्याला माहीत असेल, तैलधारा आपण नेहमी पाहतो की आयुर्वेदिक दवाखाना, हॉस्पिटल म्हणलं की त्याच्या बाहेर एखादा असा रुग्ण झोपलेला असतो आणि त्याच्या डोक्यावरती त्या धारापात्रामधनं काही द्रव्याची धार सोडली जात असते। तर याच्यामध्ये तैलधारापेक्षा तक्रधारा हा एक केरळियन पंचकर्म उपचार आहे, तो जास्त प्रभावी आहे। याच्यामध्ये सिद्ध तक्र म्हणजे वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेलं ताक जे असतं ते याच्यामध्ये एका पात्रामध्ये घेतलं असतं। आपण आता व्हिडिओमध्ये साईडला पाहत असाल की कशी ही तक्रधारा ट्रीटमेंट आम्ही दवाखान्यामध्ये करतो। तर त्याच्यासाठी महत्त्वाची 2 गोष्टी लागतात, ते म्हणजे आमलकी, आवळकाठी।
तर ही आवळकाठी जी आहे याचा काढा केला जातो आणि जे दही आहे त्या दह्यामध्ये हे नागरमोथा नावाचं जे चूर्ण आहे त्याची पावडर टाकून त्याचं आपण ताक बनवतो आणि हे ताक जे आहे हे आवळ्याच्या काढ्याने ते ताक बनवलं जातं आणि साधारण 2 ते 3 लिटर एवढ्या प्रमाणामध्ये हे कोमट ताक पेशंटला झोपून आधी शिरो अभ्यंग करून नंतर त्याची धार आपण कपाळावरती सोडतो। तर ही जी काही औषधी ताक असतं हे पूर्ण स्काल्पवरून खाली पास होतं, त्यामुळे स्काल्पमधली वेगवेगळ्या प्रकारची जी इन्फेक्शन्स असतात ती कमी होतात, तिथल्या स्किनचं पोषण होतं, तिथली इम्युनिटी वाढते आणि त्यामुळे हे फंगल इन्फेक्शन लवकर कमी होतं आणि ही ट्रीटमेंट अतिशय सत्वर रुग्णाला उपशय देणारी अशी सिद्ध होते। त्याचप्रमाणे शिरोबस्ती तुम्ही आत्ता चित्रामध्ये पाहत आहात की अशी एक चामड्याची टोपी केली जाते आणि एक औषधी तेल असतं ते या टोपीमध्ये भरलं जातं आणि ते त्या त्वचेच्या सानिध्यामध्ये बराच काळ राहतं, त्यामुळे तिथला जो काही कोरडेपणा आहे, इन्फेक्शन आहे हे पूर्ण नष्ट होतं। तर असे वेगवेगळे प्रकारचे पंचकर्म पूरक उपचार हे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतात। सिबोरिक डर्मॅटायटिस ट्रीटमेंट पार्ट 2 याच्यामध्ये सुद्धा एक पुढच्या भागामध्ये आपण ॲक्च्युअल ओरल मेडिसिन्स आणि आहार विहार आणि प्रतिबंधात्मक उपाय कसे असतात हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहेत, तर तो सुद्धा भाग पाहायला विसरू नका।